आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। आज आहे 15 जून 2025। राज्यामध्ये आज 15, 16, 17, 18 दररोज वेगवेगळ्या भागात सरी येणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे, तुम्ही काय करा की जमिनीत पेरणीची तयारी करा। जमिनीत 1 फूट असेल तर तुम्ही पेरणीची तयारी करू शकता, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। सरी चालू राहणार आहेत, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदूर एखाद्या पाऊस पडणार नाही, पण भाग बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे। एकदम पाऊस काय उघडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणारच आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि योगायोगानं आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितले की वांजोळ्याच्या इथं वांजोळ्या या ठिकाणी वीज पडली, तर मुद्दामून या ठिकाणी भेट द्यायला आलं आणि पाहू शकता हे वीज अशी पडली त्या कळसाचा झेंडा याचा दुसरा देखील व्हिडिओ, त्याचा जे ध्वज होता याच्यावर लावले मंदिरावर जे ध्वज लावलेला होता ते देखील जळाला, पाहू शकता। आणि अशी या ठिकाणी प्रशासनाने याची खूप शेतकऱ्याचे फोन येईल तर पेरणी करावत का नाही, तर मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतात कुदळ घेऊन जा। जमिनीमध्ये 1 फूट असेल तर तुम्ही पेरल्याच्या नंतर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या, पेरू शकता। पाऊस तर येणार आहे, पावसाचं काम करतो। एकदम पाऊस असा उघडणार नाही, पण भाग बदलत पडणारच आहे, सरी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल। धन्यवाद।